हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा, हा 32 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे। तर त्याची संपूर्ण इथं शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपण बघा तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुम्हाला ब्लाऊजची स्टिचिंग करता सोपं जाईल। तर त्यासाठी तर इथे बघा कटोरी घेतलेली आहे मी आणि अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचं आहे। तर बघा ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं आणि या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ दोघं तुम्हाला चॅनलवरती भेटून जातील। तर बघा, आडवी मार्किंग मी 1 इंच वरती केलेली आहे आणि उभी मार्किंग तिथून 2.5 इंच वरती केलेली आहे। कटोरीचा टक्स आहे तो। तर अशा पद्धतीने आपल्याला बघा डबल टिप टाकून इथं टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला हा पुढचा पार्ट आहे तो शिवायचा आहे एका साईडचा। तर बघू शकता आता या पद्धतीने आपला उजवा जो हात आहे तर त्या साईडचा जो पार्ट आहे साईड पार्ट, तर त्याला खाली बघा मी सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कटोरी जी आहे तर ती उलट्या साईडने ठेवायची आहे। आणि बघा अर्धा इंचची मार्जिन धरून आपल्याला इथं दोघं पार्ट आहे ते जॉइंट करायचे आहे। अशा पद्धतीने बघू शकता। आता परत एक बघा इथे मी दाबटीपची शिलाई टाकून घेतलेली आहे। धागे वगैरे लगेच कट करायचे आहे म्हणजे फिनिशिंग वाढते ब्लाऊजला। त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला या पार्टला जॉइंट करायची आहे। तर बघा इथं जो पार्ट आपण शिवलेला आहे तिथं थोडीशी मी म्हणजे ते पट्टीचं जे टोक आहे तर ते बाहेर सोडून अशा पद्धतीने बघा कटोरीचा जो टक्स घेतलेला आहे त्याला फोल्ड केलेला आहे आणि जो पार्ट आपण जॉइंट केलेला आहे त्याला त्या साईडला फिरवून दिलेले आहे। म्हणजे बघू शकता एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते। आता डबल शिलाई लगेच टाकायची आहे बघा। आता एक्स्ट्राचे धागे वगैरे मी कट करून घेतले। या साईडला बघा क्रॉसपट्टी आहे ती आपण वाढीव घेतलेली होती, त्यासाठी थोडीशी इथं उरलेली आहे। तर पहा या साईडचा आपला एक पार्ट रेडी झालेला आहे। दुसरा सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने तयार करायचा आहे। तर कटोरी बघा अस्तर आहे त्या साईडहून मी फोल्ड केलेली आहे। कटोरीचा आडवा टक्स 1 इंचावरती घेतलेला आहे आणि उभा जो टक्स आहे तर तो इथे बघा मी 2.5 इंचावरती घेतलेला आहे अशा पद्धतीने। तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही शिवून घ्यायचं आहे। आता साईड पार्ट बघा सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि कटोरी जी आहे तर ती मी उलट्या साईडने ठेवून अशा पद्धतीने अर्धा इंचवरती शिलाई टाकून घेतलेली आहे। डबल शिलाई लगेच टाकायची आहे जो पण आपण पार्ट जॉइंट करतो त्याला। तर व्यवस्थित असं येतं बघा। तर इथं बघू शकता मी डबल शिलाई लगेच टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जॉइंट करायची आहे आपल्याला। तर क्रॉसपट्टी बघू शकता इथं या पद्धतीने लावायची आहे। आता वरून आपण लावायची आहे आणि खालच्या साईडला बघा कटोरीचा जो टक्स घेतला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं। चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अर्धा इंचवरती क्रॉसपट्टीला शिलाई टाकायची आहे। तर अशा पद्धतीने बघा कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवत असते। तर 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कमेंट आलेली होती, त्यानुसार मी व्हिडिओ बनवलेला आहे। आता स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा त्याने सांगितलेला होता, तर त्यासाठी बघा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा इथं मी तयार केलेला आहे। तर आता इथं बघा आपल्याला दोघं पार्ट रेडी झाल्यानंतर इथं आपल्याला हुक आणि लूप पट्टी लावायची आहे। पण या ब्लाऊजला बघा बटन पट्टी लावायची आहे मला, काज आणि बटन पट्टी। तर ही जी आहे तर ती आपण बटन पट्टी लावतोय। तर 2 इंचची ही पट्टी घेतलेली आहे डबल फोल्ड केलेली। आता उलट्या हाताकडचा जो पार्ट आहे तर त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने। आणि बघू शकता पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडून आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। त्याच्यानंतर या पद्धतीने बघा वरून एक दाबटीपची शिलाई टाकायची आहे, जेणेकरून जो कापड आहे तो आतल्या साईडला फोल्ड होतो। आता सरळ बाजूने तो पार्ट ठेवायचा आहे। अशा पद्धतीने बघा आपल्याला ती पट्टी आहे ती इथं फोल्ड करायची आहे। तर पहा मी या पद्धतीने व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली आणि ती फोल्ड जी केलेली आहे ती पट्टी आपल्याला 1 इंचची एक्स्ट्रा पाहिजे असते। तर त्यानुसार मी इथं बघा शिलाई टाकून घेतलेली आहे। तर इथं बघा ही जी बटन पट्टी आहे तर तिला बघा दोघं साईडला मी शिलाई टाकून म्हणजे फिनिशिंगमध्ये इथं आपण ती पट्टी इथं रेडी करून घेतलेली आहे। बघू शकता इथं परफेक्ट असा पफ आलेला आहे कटोरीला। आता दुसऱ्या साईडला बघा आपल्याला ही काच बटन पट्टी लावायची आहे। तर ती काच बटन पट्टी बघा किती इंचची घ्यायची। तर इथं बघा मी एक कापड होता तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे। व्यवस्थित असं बघू शकता तुम्ही एक्स्ट्राचा कापड दिसतोय तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। म्हणजे साधारण आपल्याला हुक पट्टी किंवा काच बटन पट्टी असेल तर ती 1.5 इंचची घ्यायची। आता बघा डबल फोल्ड पट्टी इथं मी घेतलेली आहे। तर जो आपला उजवा हात आहे त्या हाताकडे काच बटन पट्टी मी लावते। तर इथं बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडून आपल्याला ही पट्टी जी आहे ती सरळ बाजूने लावायची आहे, कारण ती आतल्या साईडला फोल्ड होते। आता वरून एक दाबटीपची शिलाई टाकायची आहे अशा पद्धतीने। म्हणजे ही जी शिलाई टाकलेली आहे त्यामुळे बघा जी पट्टी आपण इथे लावलेली आहे काच बटन पट्टी ती आतल्या साईडला परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये फोल्ड होते। आता धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे। एक्स्ट्रा जो पार्ट दिसतोय तर तो सुद्धा इथं मी कटिंग करून घेतलेला आहे।
आता दोघं पार्ट बघू शकता इथे परफेक्ट असे आपण काच आणि बटनपट्टी लावून घेतलेली आहे. आता बघा इथं पुढचा जो गळा आहे तर तो थोडासा आपल्याला खाली पसरट करायचा आहे. तर बघा बऱ्याचदा आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तर तो शोल्डर जी आहे तर ते पुढच्या साईडने उतरतात. तर तसं होऊ नये यासाठी इथं बघा अशा पद्धतीने जिथपर्यंत आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला गळा आहे पुढचा गळा तो पसरट करण्यासाठी अशा पद्धतीने बघा मी मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर खडूने मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती शिलाईन टाकलेली आहे. आता बघा इथे मी कटिंग करते. जर तिथपर्यंत बघा कटोरी आहे जोडलेली तिथपर्यंतच आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. त्याच्यावरती नाही. कारण वरती जर आपण आकार म्हणजे पसरट जर गळा केला पुढचा तर शोल्डर उतरतात. तसं होऊ नये यासाठी ही ट्रिक वापरायची आहे बघा. परफेक्ट असा आपला इथं पुढचा जो गळा आहे तर तो इथे मी कट करून घेतलेला आहे. आता गळपट्टी जेव्हा लावू तेव्हा तो फिनिशिंगमध्ये दिसेल. तर गळपट्टी कशी लावायची? तर इथे बघू शकता तिरकस धाग्यामध्ये मी 1.5 इंचाची पट्टी कटिंग केलेली आहे. तिरकस धाग्यामध्ये. त्याच्यानंतर बघा शोल्डरपासून आपल्याला अशा पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडायचं आहे आणि दोघं पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित फोल्ड करत आपल्याला शिलाईन टाकायची आहे. आता हुकपट्टी किंवा काच बटनपट्टी लावलेली आहे. त्या साईडला बघू शकता मी बाहेरच्या साईडला अर्धा इंच इथं कापड किंवा पाव इंच कापड सोडलेलं आहे. आता छोटे-छोटे कट्स मारून घ्यायचे आहे आणि नखाने अस्तरवरती प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर बघा जो हा पार्ट आहे पुढचा तर त्याला बघू शकता मी उलट्या साईडने ठेवलेला आहे. आता एकदम कोपऱ्यावरती जे अस्तर आहे त्याच्यावरती मी इथं शिलाईन टाकून घेते. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने शिलाईन टाकून घेते मी. तर पहा या पद्धतीने परफेक्ट अशी आपली फिनिशिंगमध्ये इथं गळपट्टी लावून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे त्यालासुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने ही ट्रिक वापरायची आहे. बघू शकता मी अर्धा इंच कापड पुढे सोडलेला आहे आणि दोघं पट्टी जी आहे ती फोल्ड करून व्यवस्थित अशी बघा जोडून घ्यायची आहे. पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडून. तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पट्टी होती ती मी कट करून घेतली शोल्डरच्या त्या ठिकाणी. आता पहिले पार्ट शिवलेला आहे तर तेथे बघा दोघं पार्ट व्यवस्थित ठेवून चेक करून घ्यायचं आहे की कोणता पार्ट खालीवर आहे का. तर त्याच्यानंतरच बघा दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे त्याला गळपट्टी लावायची आहे. आता बघा इथं परफेक्ट आलेलं होतं तर त्यासाठी मी छोटे छोटे कट्स मारून घेतले. नखाने ती पट्टीला प्रेस करायचं आहे आणि उलट्या साईडने फिरून अस्तरवरती जी पट्टी आहे तर ती एकदम परफेक्ट अशी आपल्याला लावून घ्यायची आहे. म्हणजे शिलाईन आहे तर ती एकदम कोपऱ्यावरती टाकायची आहे. म्हणजे आतल्या साईडहून सुद्धा तो ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो. तर बघू शकता या पद्धतीने दोघं साईडचे पार्ट आहे म्हणजे पुढच्या भागाला आपण गळपट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे. आता बघा ब्लाऊजची फिटिंग कशी करायची. तर ब्लाऊजची फिटिंग करताना आपल्याला सर्वात पहिले बघा जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो सरळ बाजूने ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इथं बघा पुढचा पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे. आता गळ्याच्या साईडला तिथं शोल्डर उतरत असतील तर बघा पाऊण इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. म्हणजे इथं बघा परफेक्ट असं आपलं शोल्डर जोडून इथं तयार होतं. तर शोल्डर वगैरे उतरत नाही. या पद्धतीने तुम्ही जर शोल्डर जॉईंट केलं तर गळ्याच्या साईडला बघा तुम्हाला जर दोरी लावायची नसेल तर फिनिशिंगमध्ये गळा इथं रेडी होतो. तर गळ्याच्या साईडला 2 ते 3 शिलाई एक्स्ट्रा टाकायची आहे. शिलाई लॉक करायची आणि पाऊण इंच घ्यायचा आहे. म्हणजे 1 इंचमध्ये 2 लाईनी कमी घ्यायच्या आहे. आता बघा फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट आहे ते मी इथं चेक करून पाहिले. एका साईडचं परफेक्ट आलेलं होतं. दुसऱ्या साईडचं किंचित थोडंसं एक लाईन जास्तीचं होतं पुढचं पार्ट. तर त्यासाठी कटिंग न करता बघू शकता मी क्रॉसपट्टी आहे तर तिथं मी ॲडजस्ट करून घेतलं. आता इथे बघा जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे बाही जोडण्याआधी तिथंसुद्धा बघा व्यवस्थित दोघं पार्ट आहे. तर ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. जो पार्ट एक्स्ट्रा वाटत असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा तर वरच्या साईडला आपण पुढचा भाग ठेवलेला आहे आणि खालच्या साईडला बघा पाठीमागचा पार्ट तुम्हाला दिसत असेल. आता बाही बघा त्याच पद्धतीने ठेवायची आहे. बाहीचा जो पार्ट आहे पुढचा पार्ट वरच्या साईडने पाहिजे आणि खालच्या साईडला पाठीमागचा पार्ट पाहिजे. तर ही जी बाही आहे तर ती या साईडची आहे बघा. आता बाही फोल्ड करायची आहे. जो पार्ट जोडताना तिथे एक्स्ट्रा असेल तो कटिंग करून घ्यायचा. बाहीचं सेंटर काढायचं आहे आणि शोल्डरच्या तिथं सेंटरला ठेवायचं आहे बघा आणि इथं सेंटरपासूनच आपल्याला बाही जोडायची आहे. अशा पद्धतीने बघा. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथं बाही जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर बाही जोडली तर परफेक्ट अशी ती बाही जी आहे ती ब्लाऊजला जोडून होते. चुन्या वगैरे येत नाही. परफेक्ट अशी ही बाही येते फिटिंगमध्ये.
आणि कटिंग बघा, कटिंग जर आपण परफेक्ट केलेली राहिली तर ब्लाऊज शिवताना कुठलीही अडचण येत नाही. तर बघा इथं कटिंग करताना जेवढे आपण काळजीपूर्वक ब्लाऊजची कटिंग करतो, म्हणजे छोटे-छोटे ज्या गोष्टी असतात त्या आपण व्यवस्थित असं लक्षात ठेवून ब्लाऊजची कटिंग करतो. तर शिलाई करताना सुद्धा छोटी अशा टिप्स असतात. तर त्या जर लक्षात ठेवल्या तर आपला ब्लाऊज आहे तो कधीही चुकत नाही, परफेक्ट असा येतो. तर हा जो ब्लाऊज आहे तर तो 32 साईजचा आहे बघा. तर 32 साईजला शोल्डर, मुंढा आणि गळारुंदी किती घ्यायची, कटोरी आहे ती कशी वाढवायची, तर ते परफेक्ट असं कटिंग करताना मी काही टिप्स सांगितलेले आहे. ब्लाऊजवरनं माप घेऊन कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आता बघा दुसऱ्या साईडने बाहीसुद्धा सेम आपल्याला बघा शोल्डरच्या तिथं सेंटर पण बाहीला काढायचं आहे आणि ब्लाऊजच्या तिथं शोल्डर जिथं आपण जॉईन केलेला आहे, तर तिथं सेंटर पॉईंट आहे तो बाहीचा ठेवायचा आहे आणि अर्धा इंचची मार्जिन सोडून आपल्याला इथं बघू शकता व्यवस्थित असं बाही आहे ती शिवून घ्यायची आहे. आता बाही वगैरे तुम्ही जर ओढली म्हणजे ओढायची नाही, जशी आहे तशी, जसं मी तुम्हाला दाखवते बघू शकता. मी कुठल्याही प्रकारे बाही ओढत नाही, जशी आहे तशी मी जो वरचा पार्ट आहे तर त्याला जसा आहे तसा फिरून इथं मी शिवते. तर तसं ही ट्रिक वापरायची आहे. म्हणजे तुम्ही जर बाही शिवताना बाहीला ओढून जर लावली तर बघा ती उरते एका साईडला जास्तीची आणि आपलं जे मार्किंग केलेलं राहतं तर ते चुकतं, म्हणजे फिटिंगच बरोबर येत नाही त्या ब्लाऊजला. तर तसं न करता बघा जसं आहे तसं लावायचं आहे आपल्याला. तर इथं बघा आता सरळ बाजूकडून आपल्याला इथं एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ते धागे वगैरे या ब्लाऊजचे निघत असतील तर ते दुसऱ्या साईडला जेव्हा आपण फिटिंग करणार उलट्या साईडने तर तेव्हा ते निघणार नाही तिथं आणि ब्लाऊज आहे तो परफेक्ट राहील. तर एक्स्ट्राचा बघा बाही उरलेली होती ती मी कट करून घेतलेली आहे. तर इथे बघा परफेक्ट अशी बाहीची कटिंग केलेली होती. त्याच्यासाठी आपली इथं बघा बाही एकदम परफेक्ट इथं जोडून झालेली आहे. आता ब्लाऊजला बघा संपूर्ण असं उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे बघा जे आपण सरळ बाजूकडून पार्ट जेवढा फोल्ड केलेला होता म्हणजे शिलाई टाकलेली होती, तर तेवढंच बघा इथं आतल्या साईडला पाव इंचवरती शिलाई टाकायची आहे. म्हणजे त्याचे ब्लाऊजचे जर धागे निघत असतील तर ते व्यवस्थित असे तिथं निघणार नाही. आतल्या साईडला परफेक्ट असे फिटिंगमध्ये चाले जातील ते. आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा या साईडचा पार्टसुद्धा मी व्यवस्थित करून घेतला इथं आणि एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई टाकून घेते. तर व्यवस्थित असं बघू शकता तुम्ही. खालच्या साईडला बघा जो पार्ट असतो तो त्यालासुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे. म्हणजे फुगा वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे पाव इंचावरती. तर वरच्या साईडला सुद्धा शिलाई लॉक केलेली होती मी आणि कमरेच्या साईडला सुद्धा शिलाई लॉक केलेली होती. तर हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर बघा दंडघेरचं माप टाकायचं आहे. तुमचं जेवढं दंडघेर असेल तेवढं घ्यायचं आहे. मी 5 इंच वरती दंडघेर घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर ही पट्टी जी आहे तर ती बघा काच बटन पट्टी आहे ती एक्स्ट्रा लावलेली होती आपण म्हणजे बटन पट्टी. तर तिला सोडून मी तिथं 8 इंचवरती मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या साईडला इथं 7 इंच घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा सरळ अशी लाईन आखून घेतली म्हणजे आपल्याला शिलाई इथं टाकायला सोपं जाईल. तर बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने बघा दंडघेर घ्यायचा आहे 5 इंच, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच, जसं दाखवते तसं. आता इथं कमरेच्या साईडला इथं बघू शकता तुम्ही 8 इंच घेतलेलं आहे खाली म्हणजे एका साईडला. तर परफेक्ट अशी ती फिटिंग येत असते. तर तुम्ही बघा इथं मी छातीचा चौथा भाग तिथे टाकत असते वरती. तर तिथे जेवढा आपण माप टाकतो तेवढं मी खाली मायनस करून घेते म्हणजे अर्धा इंच. आता वरती आपण 8 इंच घेतलं, खाली 7.5 इंच घेतलं तरीसुद्धा परफेक्ट अशी येतं कमर. आता इथे बघा जी पट्टी आपण एक्स्ट्रा लावलेली आहे ती सोडून आपल्याला कमरेच्या साईडला मीटर पट्टी अशा पद्धतीने पकडायची आहे. तर बघू शकता 27.5 इंच त्यांचं कमर होतं. म्हणजे 28 राहत आहे 32 साईजसाठी. तर त्यासाठी इथं बघू शकता मी 27.5 इंचवरती बरोबर आपली फिटिंग आलेली आहे. आता एक्स्ट्राच्या शिलाई 2-3 इथं मी टाकून घेते म्हणजे त्यांना ब्लाऊज लूज हवा असेल किंवा टाईट होत असेल तर ते एक्स्ट्राची शिलाई नसेल तर ती काढून ते ब्लाऊज यूज करू शकता. तर इथं बघा दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण 2 ते 3 शिलाई टाकू शकता इथं. तर बघू शकता या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे 1.5 इंच जरी मार्जिन घेतलं ब्लाऊज कटिंगमध्ये तरीसुद्धा बघू शकता इथं 4 ते 5 शिलाई एक्स्ट्राचे राहतात. तर परफेक्ट असा आपला ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे 32 साईजचा. कटिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायला कुठलीही अडचण येणार नाही आणि ब्लाऊज शिवताना ही ट्रिक वापरायची आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल. तर आज आपण बघा इथं 32 साईजचा जो कटोरी ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण शिलाई या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जेणेकरून तुम्हाला बघा नवीन जरी शिकत असाल तर ब्लाऊजची शिलाई करायला सोपं जाईल. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा. धन्यवाद.